जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वारसावंगी येथील बस स्थानक परिसरात अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली। येथील 100 केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राच्या इन्सुलेटर मोठ्या आवाजासह फुटला आणि काही क्षणातच रोहित्राने पेट घेतला। आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले। ज्वाळांची लोळ आकाशाला भिडत असल्याचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। रोहित्राच्या अगदी जवळ असलेले शुभम खराटे यांचे चिकनची दुकान या आगीच्या विळख्यात सापडले। या आगीत दुकानातील सुमारे 50 जिवंत कोंबड्या, कूलर, वजन काटा, खुर्च्या आणि संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। याचबरोबर दुकानाशेजारी उभी असलेली दुचाकीही पूर्णपणे जळून खाक झाली। या घटनेत एकूण अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न केले। सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी वीज विभागाला माहिती देत वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले। वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा शेजारील दुकाने आणि घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली असती। घटनेची माहिती मिळताच पारत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला। या घटनेमुळे नुकसानग्रस्त दुकानदार शुभम खराटे यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे।